अशी भजनाची सुरुवात दोन्ही बुवांनी केलेली आहे. या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो. न भूतो न भविष्यती असा सत्कार या मंडळाच्या वतीने तिन्ही बुवांचा या ठिकाणी झालेला आहे. मनापासून तुमच्या ऋणामध्ये आम्ही सदैव राहू. राजू भाऊ आणि तुमचे सहकारी सगळ्यांना उदंड आयुष्य मिळो अशी मी काळेश्वराकडे प्रार्थना करतो. खास करून माझे गुंडू सावंत बुवांनी 10 वर्ष पूर्ण केली सेवा आणि त्यानिमित्ताने जो सत्कार झाला, खरोखर गुंडू सावंत बुवा अतिशय सुंदर, म्हणजे तुमच्या आयुष्यात ही गोष्ट लक्षात राहण्यासारखी आहे. म्हणून गुंडू सावंत बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि संत तुकाराम महाराजांची सुद्धा मूर्ती त्यांना भेट देण्यात आली बुवा, म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे. जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांची मूर्ती तुम्हाला साक्षात या ठिकाणी या मंडळाने दिली, म्हणजे सलाम त्या देणाऱ्यांना सुद्धा आणि तुमचा घेणाऱ्यांना सुद्धा. त्याच्यामुळे संत तुकाराम महाराज सहज वैकुंठाला गेले. आता तुम्ही फक्त एवढं करा, तुकाराम महाराजांनी गाथा बुडवली, तुकाराम महाराजांची गाथा बुडवली की पांडुरंगाचं नामस्मरण करता करता ती गाथा वर करली, तशी तुमची होती गाथा तारा दिली होती बघा. आणि तुमका होती भेट दिलेली आहे माहुतवाडकर, त्या बात आहे. ही सुद्धा एक वाखाणण्याजोगी, एकदा खरोखर मनापासून धन्यवाद. जे अपेक्षित आहे ती भेट गुंडू सावंत बुवांना तुम्ही दिलात त्याबद्दल धन्यवाद. आता राहिला मुद्दा, आता त्यांच्या विषयाकडे जाऊया. माका जास्त मी काय बुवा बोलणार नाही, वेळ नाही घेणार जास्त वेळ, पण तुम्ही जर काय बोललं ना तर परत भेट केले नाही ना तर मी विनोद चव्हाण बुवाच नाही. माझा स्वभाव असा आहे, लक्षात घ्या. आता गुंडू सावंत बुवा काय म्हणाले, ढोराचो राखलो, कपडे सरळ घालू येऊ पण. अरे माणसाची विद्वत्ता कपड्यावर नसते, माणसाची विद्वत्ता त्याच्या कपड्यावर किंवा काय परिधान केला याच्यावर नसते, त्याच्या कर्मावर अवलंबून असते माणसाची विद्वत्ता बुवा. हे मंडळाचं नाव हे काय सत्कर्म करतात बुवा. बापारडे जुनेश्वर गावात गेली 12 वर्ष स्वयंअर्थ सहाय्य गाव आणि मुंबई मंडळी चालवत आहे. या शाळेचे उद्घाटन पद्मश्री सुधा मूर्ती यांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. इथली शाळा आहे त्याचं. तसेच जसलोक नामवंत जसलोक हॉस्पिटलचे हृदय रोग तज्ञ डॉक्टर सुरेश जोशी यांचे आर्थिक पाठबळ याला मिळालेलं आहे. असं हे मंडळ आहे. यावर्षी या गावाने ज्ञानज्योत क्रिकेट दिवस स्पर्धा भरवल्या, रात्र स्पर्धा भरवल्या. संपूर्ण देशातून बहुधा एका शाळेसाठी क्रिकेट सामने भरवून त्याचा नफा जो मिळाला तो शाळेला देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण आणि स्पर्धेला लाईव्ह मिळालेल्या न्यूज मिळालेल्या ते जवळजवळ 5 लाखाच्या वरती, म्हणजे. आणि हे सामने अण्णाभाऊ क्रीडांगण यावरती खेळवण्यात आले. असं हे मंडळ आहे. दातृता यांच्यामध्ये भरलेल्या नसामध्ये तेगाची वृत्ती यांच्या मंडळामध्ये आहे. म्हणून एवढी मोठी शाळा, एवढं मोठं हे चालवतात. कोणाचं पाठबळ नाही, कोणाचे आमदार खासदार यांच्यातून निधीतून कोणाची देणगी नाही. स्वबळावर स्व कष्टाने हे सगळं चालवतात. खरोखर तुम्हाला सलाम करतो, सलाम तुम्हाला. आणि बुवा अशा मंडळाच्या ठिकाणी आम्हाला वारंवार परत बोलवतात. आता जर तुम्हाला दोघांना वारीला दिली मग मी पण त्याच्यात असाय ना, म्हणजे तुमच्या लेवलचोच मी आहे. जरी कपडे साधे घातले तरी मी ढोराचो राखलो. एक काम करा, मी बाबा ढोराचो राखलो. आज मिळालेले पैसे माका देवा, कपड्या माझ्याकडे नाही. गुंडू आजचा बक्षीस मिळाला आता माका द्यायचा, लोक तुमचा मिळाले ते माका द्यायचा. त्याचे कपडे मी उद्या घालते. काय तू दात काढत नाही होतस, तू दात नाही काढत. हो आमच्या लेवल मध्ये असताना तरी कपडे घाला, या तुझा वाक्य बोललोस. आमच्या लेवल मध्ये असताना कपडे घाला. अरे महात्मा गांधीजीने किती कपडे घातले होते, पण राष्ट्रपिता महात्मा गांधी झाले. राष्ट्रपिता एका धोतरावर राष्ट्रपिता झाले. त्यांना कोण हसले नाही, कपडे घेऊ शकले नसते. बॅरिस्टर होते ते, बॅरिस्टर लिहून घे, बॅरिस्टर होते. आणि तू लिहून घे, होळी घ्या.
हे खुळगे येऊन घे तू सुद्धा ढोराचो राखणो कुठल्या अँगलने वाटतंय रे ढोराचो राखणो. मी कधी असे कपडे घातले का कधीतरी घातले होते कपडे. उद्या सकाळी जाऊचा बुवा आपला सकाळी मंगला ट्रेनने त्यांका माका तुमका म्हणजे जाता जाता म्हटलं हे साजरा हा सदरा या हाफ सदरा म्हणतात त्याला. हा आता काळा काय घातला व्हायचा अपशकून होतो आणि भुतून पांढरा शर्ट घातलं तुझं काय ऍडव्होकेट झाला वकील ठेवलेले असतं तिथे. कपड्याकडे विसवत नसते. आता तो भगवी शाल घालता काय विसवत आहे पण घालता ना याला महत्व आहे. बुवा यांनी जो राग गायला लोके बुवा यांनी जो राग गायला त्याचे स्वर तुम्ही काढणार. जो राग पहिला भजनामध्ये चुकले स्वर त्यांचे चुकले ते गडबड होता तशी पण ते चुकले त्याचा वाजवून तुम्ही दाखवलात लोके बुवा. तो कुठला राग मला तर सांगा सांग रागा जर वाजवलं असतं सांग सांग. आत्ता सांगायचं होते माझ्याकडे 500 रुपये घ्यायचे आत्ता घ्यायचे 500 रुपये. आवाज बोल वाजव बोल तो येतो माहीत चालू करा येतो माहीत चालू करा. हे नको नको नाही त्याका नाही सांगा नको हे नको नको व्हायचा आपसात करू नको 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 व्हायचा आपसात गुडगुड नको नाही 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 माहीत चालू करा त्याचे येतो माहीत चालू करा. तू घबराव रे हा घबराव तू येतो फायदा घे गप्प येतो माहीत चालू करा. रागाचं नाव सांगा रागाचं नाव. मग कशाक वाजवायचा मग कशाक वाजवायचा कशा घासायचा दुसऱ्यावर. चूक हा परत ह्यो बघा खुशीत गाजरा करता चूक हा चूक आहे ते ऐक जरा कसं आहे ते. पम पम ग सारे गरे सारे गा माप मप धनी सागर सारणी सानी द पद मप मप धाव मप गरे गरे. रागाचं नाव आहे आयुष्यात लक्षात ठेवशाल. रागाचं नाव आहे मुलतानी बरोबर बुवा. हा मधुवंती लिहिल्या बघ फडतात हयला हयच करा हयच फेडा हयच करा हयच फेडा म्हणून विचार करून निदान बाबा हे चुकलो तरी रगडून दिल्या ह्याच्यातून शिकायचं ह्याच्याकडनं दिला ढकलून चुकना पण तुझा सावरून केलं मेलच कारमान है ना. चुकलो त्याला कबूल करतात म्हणून आज मोठा सत्कार झालो तो स्वतः कबूल करता म्हणून सत्कार आज झालो. नम्रता स्वभावामध्ये आहे. आता नाक घासूची तयारी आहे त्याची. तू घाशी चुकलो कबूल करता स्वतः चुकलो संगीत विलन आता कसलं विलन दिलं नको विसरू संकेत मिलनाचा नको विसरू संकेत मिलनाचा नको विसरू संकेत. दोघांमध्ये घुडघुड करू नका विसरू नको विसरू संकेत सत्य आहे. मुलतानी मुलतानी राहता राहिला विषय दुसऱ्याला ढोरांचं राखणं तुझा झाला. परत तो काय म्हणता ढोरांचं राखणं बोलणं बरोबर नाही. निदान काय काजी चोर निदान काजी चोर तरी म्हटला तरी चालत किंवा काय तरी का झाला म्हणजे काजी काढून येईल असं वाटतंय मी असं वाटतं. अरे तू कलमा खाली झोपा नेल्यावर तू वाटतोय. खार पडली आहे तुझ्या
ठीक आहे बुवा, जास्त वेळ नाही घेतला, डायरेक्ट गजाराकडे मी जातो. जे मनोरंजन करायचं ते कारण आज बघा माझे पावसकर हे जे बुवा यांचा सत्कार आता झाला, ती व्यक्ती सर्वसामान्य नाही, पण नम्रतेने ती राहते तशी साधी. पण आज संपूर्ण कोकणच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे फॅन आहेत. बेवड्याक कोण म्हणता बेवडाक मानणार, कोण म्हणता बेवडाक मानणार, ही वळ एकच वळ एवढी चालली बुवा. 5 लाख नव्हे 10 लाख 15 लाख त्यांना व्ह्यूज मिळालेले आहेत, लाईक्स मिळाले आहेत. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा जोरदार. आणि आज ते रत्नागिरीवरून का आले, आज तिरंगी सामना बघायचा आणि उद्या त्यांच्या नवीन बोट घेतली आहे त्यांनी, त्या बोटीचं उद्घाटन उद्या आहे. उद्याचा पवित्र दिवशी त्या बोटीचा म्हणजे त्यांचं पोट त्याच्यावर आहे, त्याची सुरुवात उद्यापासून ते करणार आहे. वास्तविक एखादा माणूस आला नसता, पण रत्नागिरी कुठे आणि आज बारी बघण्यासाठी ती व्यक्ती आली. सलाम पावसकर बुवा, सलाम करतो तुम्हाला, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि गजर घेतो या ठिकाणी. माका काय नाही का काय हो, देवा काळजी हो. श्री देव काळेश्वर सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून बुवा तुम्हाला दोन्ही बुवांसाठी अगे सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मना. अगे गुंडे अगे लोके सांग कधी भजन जिवंत आहे. आज मंदिराचे कळस आणि अंगणामधली तुळस आज आपल्याला दिसते. आणि भजन नामस्मरण कोणामुळे चालू आहे, ते फक्त छत्रपती शिवरायांमुळे चालू आहे. एकदा जोरदार टाळ्या झाडल्या पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराज मगाशी बोर्ड म्हणाले तसे आपल्याला केव्हा कळले, जेव्हा छावा पिक्चर आला तेव्हा कळले. अरे औरंगजेबाने अंगावरची कातडी काढली, अंगावर जखम्या केला, आता पायाची नख काढली, नाना तऱ्हेचा छळ केला. पण माझ्या धर्मवीर संभाजीने आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. दोघांनी एकांतरी म्हटलाच जय, वाटेल का पाकिस्तानात यांना म्हटल्या जय पोटा बोलतात. तेव्हा काय भगवी शाल वा भगवी शाल घालता कोणी म्हटलंय, भांडायचा ना मधी. दादा सांगता भाई ऐकता, बोटा तोंडावर बोट. कधी म्हटलं एकटा आवाज येलो, छत्रपती शिवाजी महाराज की. आता खोल काय म्हणतात तो जय म्हणतो, पण मिशी देखील लोकमान्य टिळकांसारखी सारखी वाढली आहे, त्याच्यामुळे तो जय असं करतो. तो आलाय, तो आलाय, तो आलाय. क्रिकेटर भावेश पवारचे फॅन, तो आलाय, तो आलाय, तो आलाय. क्रिकेटर भावेश पवारचे फॅन, क्या बात आहे. 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालू नको, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. ही नवीन गाडी
लय आजकाल पिढीला आवडतं. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. लोके बा तुमच्यासाठी भडका नको. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी त्याच्यामुळे लढायचा नाही, शांत राहायचा. दादा सांगता बाई ऐकता. ठीक आहे. और इस दिल क्या रेखा है. घे माता घे. अरे होय तो हेमंत होय तो ठेको काही तो लावलं वाजवा तो वाजवा. बाबू नाव काय तुझं? धनराज फाळके. जिथे विषय गंभीर तिथे आमचा धनराज खंबीर. क्या बात आहे. वा वा वा. खिशात काय हिंदी मध्ये खेळतो. ठीक आहे ठीक आहे. 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं जोरदार टाळा. और इस दिल में क्या रखा है तेरा ही प्यार छुपा. गुंडू लोके तेरा ही दोन चरादे ते गामले कोकण पुण्यभूमीवर. आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन तराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक तो रायगडावर, एक तो रायगडावर, एक तो रायगडावर, एक तो शिवरायांचा राज्याभिषेक झाला. एक तो गजर घेतो. नवीन आहे गजर, मंडळीला माहित नाही बुवा. आज मुद्दाम काय गुंडू सावंत बुवा तुमच्यासाठी सांगतो. बाहेर मी गेलो तेव्हा चर्चा होती. बाहेर गेलो तेव्हा चर्चा होती. गुंडू सावंत बुवा तात्काच गातो. गेल्या वर्षी आम्ही ऐकला ताच, त्याच्या अगोदर तात, त्याच्या अगोदर तात, असा बाहेर लोकांची चर्चा होती. या मी तेवढा सांगते. म्हणजे आता त्याच्यात तुम्ही विचार करा. तुमचा
तुमची निंदा नाही करत, पण बाहेरची चर्चा मी ऐकली ती सांगतो बुवा. लोके बुवा आवाज, एक मिनिटात बोलू बुवा. लोके बुवांचा आवाज भारी, सगळा भारी आहे बुवा. पण यात तुमच्यात सांगते, तुमच्यातलं सांगते, एक दोष आहे तुमच्यातलं सांगते. जसं माझ्यात तुम्ही सांगतास बोलण्यावर ताबून आहे, तसा तुमच्यातलं दोष सांगते लोके बुवा. तुमच्यासारखा घमेंटखोर बुवा कोण नाही. मी प्रामाणिकपणे ह्या काळेश्वराची शपथ घेऊन सांगतोय. कारण का तो दुसरा कमीच लेखतात, कायम तुच्छ लेखने, समोरच्या बुवा झिरो समजतात. म्हणजे आमची काहीतरी लेवल मोठे आहे, आम्ही असे मोठे पंडित आहोत आणि समोरचे बुवा तुच्छ. बुवा असं नका समजू. ओ एखादं कालचो पडतो, तुमचा काय झाला माहिती, गुंडू इकडे जरा राहू, याचा काय झाला लोक बुवा असे, तुमचा काय झाला माहिती, तुम्ही चांगदेव आहात. चांगदेव माहिती आहे, 1400 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी चांगदेवाने. तशी तुम्ही 25-30 वर्षात डबल बाऱ्या करतात. तशी त्या चांगदेवा घमेंडी झाली. ती मेलेल्या माणसाक जिवंत करायचो, प्रेतांक जिवंत करणारो चांगदेव. शेवटी त्याला मुक्ताईचं शरण जावाचा लागला. शरण कोरो रवलो तो, कोरो मुक्ताईने ठरवला. तसं माझ्या मते तुम्ही अजून कोऱ्यास. आणि ह्यो दुःशासन आहे, दुःशासन कधीच तो साडी फराफरा ओढी, म्हणजे समोरच्या बुवाची सांगता येत नाही. डेंजर माणूस दुःशासन. तू दुःशासन तो चांगदेवाचा पुढचा काम आता. माझ्यावर तो बुवाच कोण नाही, सगळे झिरो. अरे प्रत्यक्ष निर्जीव भिंत चालून ज्ञानेश्वर माऊलीने दाखवली. लक्षात घ्या लोके बुवा, या जगात कोण कमी नाही. प्रत्येकाच्या जागेवर आपापला माणूस आहे. विनोद चव्हाण म्हणजे लोके बुवा नाही, किंवा लोके बुवा म्हणजे विनोद चव्हाण नाही. गुंडू सावंत करतात, अध्यात्म सांगतात, ते मी सांगायला गेलो मला नाही जमणार, किंवा मी पेटी वाजवतो ते मी त्यांना नाही जमणार. भगवंताने प्रत्येकाला आपापल्या जागेवर ठेवलेला आहे. आज माझे संदीप नाईक धुरे बुवा, प्रसाद नाईक धुरे बुवा, ही चांगली मंडळी, चांगली गाणारी आमच्यापेक्षाही आहेत, चांगल्या डबल बारा करणारे आहेत, करतात बुवा. पण काय मर्यादा बाळगून ह्या बारा करत असतात. म्हणून आज वास्तविक पाहता ह्या कलियुगामध्ये डबल बारा त्यांना मिळाल्या पाहिजे, पण नाही. सध्याचं जगत असं आहे, लावला रताळा गेला केळा, रताळा लावला केळा बाहेर येताना, म्हणजे ह्यालाच म्हणतात कलियुग. सत्याने जो चालेल त्याला दुनियेत मान कमी आहे सध्या, आणि अविचाराने चालेल त्याला पैसोच पैसो. हा नाही, मी नाही बाबा. या बारक्याचा बक्षीस लय भारी. लक्ष्मी हार घातलेले ना गुंडू सावंत बुवा. हिंदी गाणं दोनों ने किया प्यार मगर, राजू धुरे, क्या बात आहे. या माऊलीकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ठीक आहे माऊली, एक गाणं गातो तुमच्यासाठी. कुछ पाकर होना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब जो आना और जाना है, एक प्यार का धन्यवाद. ओम बुवा नाईक धुरे या माऊलीकडनं हा पोरगा इतका सुंदर गातो ओम, की अनेक भजन स्पर्धेमध्ये तो पहिला नंबर कधी सोडतच नाही. या माझ्या ओम साठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. अतिशय सुंदर मुलगा. साईनाथ राऊळ या माऊलीकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. व आशिया मठ कणकवली येथे झालेल्या बारीची आठवण झाली. सुंदर भजन तुम्ही आज सादर केलात.
माऊली तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस प्रशांत देवळेकर यांच्याकडून आलेले आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. लाख लाख धन्यवाद. धन्यवाद. कलियुगाचा आला जमाना जो तो म्हणतो मीच शहाणा. मी कमी नाही, तो म्हणणार मी कमी नाही, मी म्हणणार मी कमी नाही. या सगळ्या मी मुळे झालेला. सतयुगामध्ये भानासूर 4 अक्षराचा मी पणात गेला. त्रेतायुगामध्ये 3 अक्षराचा रावण अहंकाराने गेला. द्वापार युगामध्ये 2 अक्षराचा कंस अहंकाराने गेला. आणि या कलियुगामध्ये मी 1 अक्षराचा अहंकाराने संपणारा म्हणून म्हणतो बघा. रोज या जगात करणार आहे बुवा. दोन्ही बुवाने लक्षात ठेवायचं. त्याच्यात मी पण आलो. जो नम्रतेने चालला तो जिंकणार आहे. सिकंदर जग जिंकला सिकंदराने, पण जाताना काय घेऊन गेला? जग जिंकलं होतं जग, पण मरताना सांगितलं सिकंदराने आपल्या सैनिकांना काय सांगितलं? मी मेल्यानंतर मला जमिनीमध्ये गाडा आणि माझे दोन्ही हात रिकामी हात वरती ठेवा, की येणारे जाणारे धनाचा एका समजा गोया गेलो मोठो राजा, पण जाताना रिकामी हाताने गेलो. हे हात खिसा गोया म्हणून वर हात ठेवला रिकामी हात. म्हणून बुवा माझा यमाचा काटा कोण मोठो नाही या जगात. अहंकाराने जाऊ नका एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून म्हणतो बघा, या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख यांच्याकडनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती 2 ओळी म्हणाव्यात. शरद प्रमुख शाखा प्रमुख या माऊलीकडनं 200 रुपयाचं बक्षीस आम्हाला. धन्यवाद.
तशी सत्तामध्ये सेनापती बाळासाहेब ठाकरे अरे मुंबईसारख्या ठिकाणी आज मराठी माणूस मराठमानेने जगतोय त्याचं श्रेय कुणाला जातं तर ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे एकदा जोरदार नेहमी तयार वाटला. अरे अंतर्यात्रा ठिकाणी बाळासाहेबांनी या टीव्हीमध्ये भिंगामध्ये मावत नव्हती. जगामध्ये कीर्ती झाली बाळासाहेबांची मरेपर्यंत हिंदू धर्माबद्दल. दरवर्षी कहो हम हिंदू है ते म्हणणारे बाळासाहेब फक्त बाळासाहेब घेऊन गेले पुन्हा होणे नाही मी म्हणतो. महाराष्ट्र बंद म्हटल्यानंतर बंद एवढी ताकद भोटामध्ये होती. आता तुम्ही सांगितलं मुंबई बंद महाराष्ट्र बंद 8,000 चालू ही परिस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणून मानाचा मुद्रा बाळासाहेबांना पुन्हा होते नाही. या जगात 5 गोष्टी परत होणार नाही. हे तर गुंडू सावून पुन्हा होऊ शकतात, हे पुढे लोकयुग पुन्हा होतील, पण या जगात 5 गोष्टी होणार नाही. नंबर 1 ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पुन्हा होणार नाही. नंबर 2 जगद्गुरु तुकोबाराय यांचं वैकुंठ गमन पुन्हा होणे नाही. नंबर 3 छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. नंबर 4 धर्मवीर संभाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. नंबर 5 हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही. आणि माझ्यातर्फे सर्वी गोष्ट नंबर 6 भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणार नाही. या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवायचा संत जन मुखी हरि नाम घेऊन सुखी होई संतांनी नेहमी तेच सांगितलेलं आहे. दुसऱ्याचं चांगलं बघा, दुसऱ्याची निंदा करू नका, हे संतांनी आपल्याला सांगितलंय. व आम्ही ते किती पाळतो, गुंडू सावंत लोकसभा किती पाळतात, तो मी तरी पाळताय का? दुसऱ्याच्या कपड्यावर जायचं ही निंदा.
आणि निंदा करणं हे सुद्धा पाप आहे बुवा, लक्षात घ्या. दुसऱ्याच्या व्यंगावर, दुसऱ्याच्या कपड्यावर कधी हसू नये. हे दिवस आपले कधी फिरतील, हे कलियुगामध्ये चक्र कधी फिरेल सांगता येत नाही. काळेश्वराच्या हातात आहे सगळा, तो कधी फिरवेल चक्र. म्हणून म्हणतो बघा, वरती सोडून जाना, मध्ये थोडं कराना, वरती सोडून जाना, मध्ये थोडं कराना, वरती सोडून जाना, मध्ये थोडं कराना. याचे जगती हरिनाम घ्यायला, हा जगताना होणार. याचे जगती हरिनाम घ्यायला, हा जगताना होणार. मोती घ्यायला सगळ्यांना माहिती आहे. मेलेल्या प्रेतांना जिवंत करणारा चांगदेव सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीची मुक्ताई. आपण म्हणतो निवृत्ती ज्ञानदेव सपान मुक्ताबाई, ते वारकरी संप्रदायाची लोक आहेत. निवृत्ती, अहंकाराची निवृत्ती झाली की ज्ञान मिळते. बघा त्यावेळी नावं ठेवलेली आहेत, आताची नावं नाही. पिंकू, चिंकू, चिक्कू, झिक्कू. आताची नवीन लग्न झालेली बायको, नवरा आपल्या बायकोला म्हणतो, ए पिलू पिलू पिलू, अगं ए पिलू, जानू. आताची नाव जानू, पिलू, त्याच्या काय कुत्र्याचा पिल्लू. पण त्या काळात नाव ठेवलेली निवृत्ती ज्ञानदेव सपान मुक्ताबाई. अहंकाराची निवृत्ती व्हावी म्हणून निवृत्तीनाथ. ज्ञानदेव, अहंकाराची निवृत्ती झाली की ज्ञान प्राप्त होते म्हणून ज्ञानदेव. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की मार्ग संसाराचा सोपा होतो म्हणून सोपान. आणि मार्ग सोपा झाला की आपल्या जीवनाला चांगली मुक्ती मिळते म्हणून मुक्ताई. निवृत्ती ज्ञानदेव सपान मुक्ताबाई म्हणून बोला. कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपली मंदिर आहे. आज
कुणकेश्वराची जत्रा त्या दिवशी भरली हा ते तीर्थक्षेत्र तसं आहे मला. त्या कुणकेश्वर मंदिराचा कळस केवढा उंच आहे प्रत्येकाने बघितलाय कुणकेश्वर मंदिर बरोबर ना. कळस किती उंच आहे पण त्या मंदिराच्या गाभाराचा दरवाजा किती छोटा आहे कळसापेक्षा. का छोटा? जो भक्त त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी वाकून गेला, जो भक्त वाकून गेला एका कुणकेश्वर भेटलो आणि जो भक्त असो गेलो आपटान गेलो असो गेलो माझ्या एवढं कोण नाही विषय संपला. एक मिनिट काय वाजू नको. मगाशी लोके बुवा तुम्ही काय सांगतास मी गुंडूक काय बोलले तर मी सांगतो काय बोलले मगाशी. मग उगाच त्याच्या मनात काहीतरी येतं ना तो काय म्हणतो ना माझ्या पाठीमागे काहीतरी बोलतो ना. आता तू तो काय बोललो तर सांगायचं हा हा का सोडायचा ना कारण तो माणूस लय लय बोललो ना माका नुसते घाव माका पडले देवाच्या इतक्या तो बोलताना तो माका कमी बोललो माझे वावा केल्या पण तुका काय काय बोललो थूक लावणार माका मातल्या पण देव लोक ठरवतील ना मी थूक लावतोय की नाही. आता थूक लावता कोण मी मगाशी का राग विचारले त्यांना रागाचं नाव मधुवंती म्हणून तुला लिहून दिल्या गेलो थेट थूक लावला कोणी थूक लावल्यान मग सांग तो राग आहे मुलतानी बरोबर. मग कोणी लावल्या तू हे जग जाहीर झाला युट्यूब मध्ये गेला थूक लावणारा लोके बुवा विषय संपला. थूक लावणारा लोके बुवा तुझं ऐकायला घ्यावतं नाही ना मग घ्यावतं नाही का आमचं केलं नाही मी ऐकायला घ्यावतच नाही बापा आपटलं तरी नाही नाही छे छे नाही नाही ह्या आता लोके बुवाचे गुण माझ्यात दिले माझाच बरोबर आहे ऐकायला घेऊन नाही ना माझाच बरोबर छे छे काय माझाच बरोबर. मधुवंती दाखवतं या बघ अरे बाबा जिस स्कूल में आप पढ़े हो उस स्कूल का मैं हेड मास्टर हूँ. अरे बात समझ अंडरस्टँड. ऐका मधुवंती नि सारे म प ध प म प गरी सरी प म प ध प म प म गरी सरी सरे म प ग म प नी सनी द प म प ध प म प म प म गरी सरी बुवा ऐका नको देता माणसातून उठलेला मधुवंती मधुवंती आणि तुझा मुलतानी सारे गरे सारे ग म ध प म प ध प म प म गरी गरी प म ग म प नि ध प म ध प म जय जय राम कृष्ण. हा मुलतानी झाला आणि मधुवंती राग माका विचारतं अरे पहिलीतले होते राग आहे पहिलीतले माका 12वीचे राग विचार 15वीचे पहिलीतले राग आहे मधुवंती. अरे खायच्या पुस्तकात सारे म प ध म प म गरी सरे नको आता पुस्तक तुझा काय नाही उपयोगात आता रे रागात तर येत नाही त्या रागात येत नाही मी ऐसं सोडून दे ना सगळा भजन बोलशील त्या रागात नाही लागत नाही तर मी हैसून मी तेव्हा तुझं कोण घेऊन जाऊन मी जाऊन जीव दे त्या सुक्या कोंडीत जाऊन जीव देईन आणि तुझं नाव घेऊन मी जीव देईन. हा असं हा होयच ना मग मी मानतो या खरा मानायचा. आणि ह्यो गायलो सुरुवातीत तो राग पण सांगतोय प्रार्थना गायलो तो राग पण कुठलो राग ह्यो गायलो ह्याचा अर्थ ह्या रागाचा अभ्यास माहिती आहे पण ठोकता पण रागाचा ना ठोकून नाही पण ह्याचा तर ठोकून गेलंस. आवाज परफेक्ट स्वरात लागतात तुझो लागत ना स्वरात हा त्याचा आवाज लागता पण काय भांडवलच तेवढा त्याचं नावीला जा. कारण बघ त्याने सुरुवात केली तो राग कुठला सरस्वती राग बरोबर असेल तर काळे स्वराची शपथ सरस्वतीला बरोबर एका विचारला गेलो नाही म्हणजे तू कोण लावता आता कळला ह्याच्या पुढे प्रत्येक बारे सांगायचा लोके असताना सरळ ठासून तू सांगायचा खूप लावलो ठीक आहे सरस्वती राग
म पध प म परे नी द सा. सारे मग तसाच चालतो मधुवंती सारखा. आता ह्याच्यात पण सांगणे लागत नाही मग जीव दे. सारे म पध प म परे नी द सा रे म प सा नी द पद म पध प म परे नी रे. तर ठीक आहे. नाशवंत आहे. बघा तुम्हाला गुंडू सावंतबांना 10 वर्ष मागला गुंडूबुवा. हे गुंडूबुवा गुंडूबुवा मला वाईट कधी वाटलं माहिती याला आलेत ते काय समोर बसले. हो संदीप नाही पैसे नाही पैशाच्या काय नाही त्यांचा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आणि आमची भारी ऐकायला आले हेच आमच्यासाठी भरपूर आहे. संदीप नाईक गरीबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव मागू. तुम्ही आलात हेच आमच्या पैशापेक्षा मोठं आहे. पण बुवा फोटो लावून 20 वर्षात तू रावायचा याचा उत्तर गुंडू बुवा त्यांना द्यायचा. फोटो लावून हयत राहू फोटो लावून हयत राहू 20 वर्षात आम्ही आपले जातो याचा उत्तर तुमचा द्यायचा. आणि त्यांना सांगल्यान उद्याचे मी ट्रेन मध्ये घेणार नाही. माका सांगल्यान घेणार नाही तुका घेणार आहे जवळ. आणि तो सांगता महिलांपेक्षा बायकांपेक्षा आमच्या बायकांपेक्षा आमचा प्रेम जास्त ह्याच्यावर. मी बायकोवर प्रेम करत नाही. प्रत्येक डबलवारी सांगतात लोके बुवा मी माझ्या बायकोवर प्रेम करत नाही तेवढा मी गुंडू बुवावर प्रेम करतो. म्हणजे नेमक्या असा करा म्हणजे माका याचा पोळा सुटत नाही. इतक्या प्रेम कसला या हा कसला दोस्तीच्या दुनियेतला राजा. मी कोण मी काय दुश्मन आहे तुमचं लोके बुवा हे बरोबर नाही हो. असं नाही तिन्ही एकाच्या माळेचे आहेत ना. मी ब्रह्मा विष्णू महेश असं लोक म्हणतात. आता मग मी पण तुमच्या जवळपास तरी आहे एकदम लाताडल्यासारखं काहीतरी म्हणजे तो दमेतच नाही. मी काय तुमचं दुश्मन लोक काय मेरेवरून भांडणार का काय कलमा होती माझ्या परड्यात लिहिली काय 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 असं नाही करायचं. त्यांना जेवढं मान देतात तेवढं माका द्या. मी तुमका देते मान तेवढं तुम्ही माका द्या. मी एका देतात ते माका देतो माझं रिस्पेक्ट करतात ते. आता माका एकही शब्द बोलणार नाही ते तसं वागा ना तुम्ही. बघा बाऱ्या कशा येतात त्या ह्या कायच नाही. दिवसा ढवळ्या बाऱ्या येतील सकाळी 2 रात्री 2 अशा बाऱ्या केल्या आहेत म्हणून सांगतो. ठीक आहे. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ शानी रे आणि सानी धमध निध पद म मगरे मगरे गरे सा. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ Thank you.
स्वामी समर्थ स्वामी